महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। पण त्यापूर्वीच आता महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे आणि प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी या जागा वाटपामध्ये मोठा भाऊ होण्याची शक्यता आहे। पण दुसरीकडे शिवसेनेने अधिक जागा मागितल्यामुळे महायुतीमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालंय। कारण शिवसेनेच्या वाट्याला अधिकाधिक जागा मिळावा यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्यांची चर्चा सुरू असतानाच आता महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला आहे। ज्या फॉर्म्युल्याची माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावरती चर्चा होती आहे त्यापेक्षा अधिक जागा शिवसेनेला हव्या आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। सध्या महायुतीच्या फॉर्म्युल्याचा जर विचार केला तर त्यानुसार 17 जागांपैकी 12 जागा या भारतीय जनता पार्टीला लढवण्याचा भाजपचा आग्रह आहे। शिवसेनेला 4 जागा मिळतील आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळेल कोकणाची अशी चर्चा साधारण राजकीय वर्तुळामध्ये आहे। पण शिवसेनेला 4 नाही तर 7 जागांची अपेक्षा आहे महायुतीच्या जागा वाटपामध्ये। तर भारतीय जनता पार्टी 12 जागांपेक्षा एकही जागा कमी लढवायला तयार नसल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। पण यामध्ये जागा वाटपामध्ये अडचण नेमकी काय निर्माण झाली आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट शिंदेच्या शिवसेनेला आणखी 3 जागा वाढवून हवी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। म्हणजे त्या जागांमध्ये मग ठाणे आणि पालघरची जागा सुद्धा असू शकते, कारण एकूण 7 जागांचा आग्रह शिवसेनेचा आहे आणि ठाणे आणि पालघरची ही पारंपरिक जागा ही शिवसेनेची आहे म्हणून ती आपल्याला देण्यात यावी असा आग्रह शिवसेनेचा आहे। आणि दुसरीकडे ठाण्यातल्या स्थानिक भाजपच्या नेत्यांनी सुद्धा ठाणे आणि पालघरच्या जागेवरती दावा ठोकलेला आहे आणि इथूनच भाजपचाच उमेदवार असावा अशी काही भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांची आहे। 12 जागांवरती लढण्याची भाजपने प्लॅनिंग केलेली आहे। त्यातल्या अनेक जागा आहेत महाराष्ट्रामधल्या, त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्या कुठल्या कुठल्या आहे। पण एक जागा जी आहे म्हणजे जी एक जागा राष्ट्रवादीला मिळते आहे अशी चर्चा सुरू आहे ती कोकणातली जागा आहे आणि त्या जागेवरती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनी अंडरस्टँडिंग केल्याचं किंवा एक प्रकारे दोघांशी जुळवून घेतल्याची सुद्धा चर्चा सोशल मीडियावरती सुरू झाली आहे। कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होता, पण तसा वाद यावेळेला कोकणातल्या जागेवरून निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। आता कुठल्या जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि कुठल्या जागा कोणत्या पक्षाकडे जाऊ शकतात याबद्दल सुद्धा काही प्रकाश टाकूयात। त्याच्यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया अशा जागांसाठी निवडणूक होते। तर कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांसाठी एक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे। नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरची पोटनिवडणूक। आता ही पोटनिवडणूक म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवरती निवडून आल्यामुळं त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झालेली होती आणि त्या जागेवरती सुद्धा पोटनिवडणूक होणार आहे। आता या सगळ्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आहे आणि ज्या ठिकाणी नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या संस्थेतले सदस्य म्हणून निवडून आलेले नगरसेवक असतील हे या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यभर भाजपने मोठं यश मिळवलेलं होतं, त्यामुळं त्या मिळवलेल्या यशावर किंवा जास्त लोक निवडून आल्याच्या बळावर भाजपने महायुतीच्या जागा वाटपामध्ये अधिक जागा मिळण्याची किंवा तसं दावे ठोकण्याला सुरुवात केली। पण शिवसेनेने सुद्धा त्यांचे जिथे बालेकिल्ले आहेत म्हणजे ठाणे आहे, पालघर आहे किंवा काही प्रमाणात मराठवाड्यातला काही भाग आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या ठिकाणी सुद्धा, कोकणामध्ये सुद्धा खास करून त्या ठिकाणी शिवसेनेने अधिक जागा मागायला सुरुवात केलेली आहे। आणि आता या निवडणुकीचा सगळा कार्यक्रम कसा आहे तेही मला सांगायचं आहे। 17 जागा आहेत, त्यासाठी 18 जूनला मतदान होणार आहे। 22 जून रोजी त्याची मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल। 25 मेला अधिसूचना निघाली। अर्ज छाननी 2 जूनला होणार आहे। अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख ही 4 जून आहे। मतदान 18 आणि 22 जूनला मतमोजणी सुरू होईल। आता या सगळ्या गोष्टींमध्ये शिवसेनेला अधिक जागा द्यायला भाजप असमर्थ आहे असं सध्याचं चित्र दिसतं आहे। पण ज्यावेळेला आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 3ही नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे तशी माहिती मिळते आहे। आणि या 3 नेत्यांच्या बैठकीनंतर फॉर्म्युला अंतिम काय ठरवला जाईल याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। पण सध्या जी माहिती माध्यमांमध्ये आलेली आहे त्यानुसार 12, 4 आणि 1 म्हणजे 12 भाजप, 4 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारचा फॉर्म्युला निर्माण झालेला आहे किंवा त्याची चर्चा सुरू आहे अशी सध्याची माहिती समोर येते आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।